अभंग या काव्यप्रकाराचा वापर करून सुप्रसिद्ध कवी, वक्ते आणि गप्पाष्टक्कार डॉक्टर संजय उपाध्ये यांनी रचलेल्या विवेक संहिता या आधुनिक अभंग संग्रहाचे प्रकाशन MIT विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले। यावेळी डॉक्टर सुचित्रा कराड नागरे, कुलगुरू डॉक्टर रविकुमार चिटणीस, शास्त्रज्ञ अशोक जोशी, डॉक्टर दीपक रानडे, गिरीश दाते, डॉक्टर महेश थोरवे आदी उपस्थित होते। अभंगच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे। डॉक्टर संजय उपाध्ये यांनी अभिनव पद्धतीने विवेक संहिता हा आधुनिक अभंग संग्रह रचून समाजासमोर आणला आहे। आजच्या काळात कसे वागावे ते त्यांनी यातून सांगितले आहे। माणसाच्या मनातील विवेकबुद्धीला आवाहन करून या संग्रहाद्वारे 101 अभंग रचनांच्या माध्यमातून समाजाला विवेकी मार्गाने जगण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असेही प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी यावेळी नमूद केले। पुण्याप्रमाणेच चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालयात डॉक्टर संजय उपाध्ये यांच्या मी नी कविता या कार्यक्रमादरम्यान सुहास पोफळे, राजाभाऊ गोलांडे, अवधूत कुलकर्णी, विवेक कुंभोजकर आणि नितीन जोशी यांनी सपत्नीक या आधुनिक अभंग संग्रहाचे प्रकाशन केले। या प्रसंगी बोलताना डॉक्टर संजय उपाध्ये म्हणाले, अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत वाचकांना त्यांच्या जीवनातील संभ्रम, अडचणी, निराशा इत्यादींवर मात करण्याचे मार्ग सुचवले आहेत। वाचक यातून नक्कीच बोध घेतील, स्वतःचा आणि पर्यायाने समाजाचा जीवनमार्ग उजळून काढतील। राष्ट्राला वाचवायचे असेल तर आपली भाषा समृद्ध करावी। कवितेच्या माध्यमातून जीवन दर्शन घडवते। आनंदात जगण्यासाठी कवितेचा शोध घ्यावा। कवितेच्या माध्यमातूनच आयुष्य समृद्ध होते। जीवनात सकारात्मक दृष्टिकोन, निसर्गाचा आनंद, वर्तमान क्षणात जगणे आणि आंतरिक आनंदाचा शोध घेणे आहे। अनेक कवींनी भावनांना शब्दात गुंफले आहे। प्रत्येक क्षण उत्सव रूपाने साजरा करा, स्वतःला शोधा आणि एकरूप व्हा। हे आपल्याला जीवनातील सौंदर्य आणि अर्थ शोधायला मदत करतात, असे विचारही त्यांनी यावेळी मांडले। नमस्कार। आता ज्या परिवेशामध्ये मी बसलोय तो तसा सगळ्यांसाठी नवीन आहे, परंतु ETV वरती 3 वर्ष सकाळी 6 ते 6:30 गीतेवरती प्रवचनं करत होतो। 3 वर्ष 1000 एपिसोड केले त्यावेळेला लोक परस्पर बाहेर गुरु मानायला लागले, कारण वर्तमानात कसं जगायचं भगवद्गीतेच्या आधारावर असं मी बोलत असे। मग त्याच्यानंतर ही प्रवचनांची मालिका सुरू झाली आणि नव्या पद्धतीचं गुरुकुल त्यातून तयार केलं। कन्व्हेन्शनल गुरुकुल नाही आहे, हे 1 on 1 आहे, त्याच्याविषयी मी नंतर बोलेन। त्यानिमित्ताने इथे गेली 6 वर्ष प्रवचनं करतो। आजचं 73वं प्रवचन आहे, दर महिन्याला 1। आणि या निमित्ताने अभंगांचा, साहित्याचा अभ्यास होत असताना असं लक्षात आलं की दरवेळेला आमच्या संत साहित्यातले अभंग त्या काळात लिहिले गेले आणि आजही त्याचं मूल्य असलं तरी लोकांना वर्तमानामध्ये कसं जगायचं ही भूमिका सांगितली जात नाही। त्यामुळे प्रवचनकार काय करतात, ते त्यांच्या मनाप्रमाणे अर्थ लावून लोकांसमोर ते मांडत राहतात। मग मी विचार केला की आज वर्तमानामध्ये जगण्यासाठी म्हणून जो विवेक आवश्यक आहे सगळ्यांसाठीच, रस्त्याने वाहन चालवणाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी, तो विवेक सांगण्यासाठी म्हणून इथे प्रवचनं करतो। आणि ही मंडळी दर महिन्याला अशी 500-600 मंडळी आवर्जून उपस्थित राहतात या ठिकाणी आणि सगळं सामाजिक कार्य म्हणून मी करतो। मग विचार केला की पुस्तक प्रवचन ते अभंग लिहिले मी 101 आणि मग दररोज पाठवायला सुरुवात केली। एक अभंग लिहायचा आणि दररोज सकाळी पाठवायचा काही जणांना। पण मला लक्षात आलं की याचं एक छान पुस्तक करता येईल का, तर त्या पुस्तकाचं प्रकाशन आज तसं व्हायला गेलं तर कराड सरांच्या हस्ते प्रकाशन जे परवा काल केलं आम्ही, पण ते करण्यापाठीमागचा हेतू असा होता की दैनंदिन जीवनात संतांचा विचार कराड सरांच्या इथे कामाला आल्यामुळे जास्त झाला। नाही तर अभ्यास आधी होता माझा, कारण MA लाही माझा तोच विषय होता। तर इथे आता काय केलं मी, हा हॉल जे विनामूल्य देतात ते, त्याच्यानंतर जे आयोजित करतात ते 2 जण, माझ्याबरोबर जो येतो न अजिबात कंटाळतात दर रविवारी गाडी काढून, तो नितीन जोशी आणि कुंभोजकर म्हणून एक दाम्पत्य, ज्यांनी 73च्या 73 सगळी प्रवचन, हीच नव्हे पुण्यातली प्रवचनं पण न चुकता अटेंड केली। म्हणून असं 5 जोडप्यांच्या हस्ते प्रकाशनाचा एक वेगळा उपक्रम राबवतो की त्यांनाही आनंद, कुणीतरी प्रमुख पाहुणा बोलवायचा आणि तो आपले विचार सांगणार आणि संजय उपाध्यांच्या प्रतिभेचं वर्णन करत बसणार। त्याविषयी हे यांनी ऐकलेलं आहे, त्यांना बोलवा असं म्हणून हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि कविता अभंगांचा असल्यामुळे मग आजच्या प्रवचनाचा विषय सुद्धा मिनी कविता आणि मिनी कविता असं त्याचं शीर्षक धरून मी आज या 500 लोकांसमोर बोलणार आहे की मराठी भाषा, मराठी भाषेतली कविता, कवितेच्या अनुषंगाने आज भाषा मुलांपर्यंत पोचवायची असेल तर कवितेचा विनियोग करणं जास्त सोपं आहे। अशा पद्धतीचा विचार मी आजच्या प्रवचनामध्ये मांडणार आहे। 7 वर्ष चिकाटीनं अशी प्रवचनं करून
अराजकीय विषय घेऊन लोकांसमोर मी ते मुद्दे मांडतो आहे की दैनंदिन जीवनात कसं जगायचं. म्हणून मी म्हटलं पोकेमॉन, नंतर मतं द्यायला जा, कोणाला द्या महत्त्वाचा मुद्दा नाही, मतं द्यायला जा, असे 72 विषय जे ईश्वरनिष्ठित भक्तीशी निगडीत नाहीत, असे 72 विषयांची लिस्ट माझ्याकडे आहे आणि आजचं 73वं प्रवचन आहे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.